हाय ऑल. काय हाय? प्रिशा तर स्कूलमध्ये गेली नाहीये. काल मी जसं तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर केलेलं की मी प्रिशाला आज साडी घालून जाणार आहे स्कूलमध्ये, म्हणून तिचं जे ब्लाऊज आहे त्या साडीवरचं ते रेडी करत होते, म्हणजे थोडंसं फिटिंग करून घेत होते. पण नेमकं मला ताप आला होता, त्यामुळे प्रिशाला पण माझ्यामुळे इन्फेक्शन झालं. आणि आज सकाळी तिचं पण म्हणजे तब्येत ठीक नव्हती, म्हणजे तिला पण ताप होता. त्यामुळे जो प्लॅन होता स्कूलला साडी घालून जायचा तो कॅन्सल झालाय प्रिशाचा. एवढी तयारी केली मी तर मागच्या 2-4 दिवसांपासून. मी तर मागच्या 2-4 दिवसांपासून म्हणजे तिची हेअरस्टाईल कशी करायची काय वगैरे ते सगळं मी कलेक्ट करत होते, जे जे तिच्यासाठी लागणार आहे ते. आणि आज बरोबर वेळेवर तो प्लॅन फ्लॉप झाला आणि प्रिशाचं स्कूलमध्ये जाणं आजचं कॅन्सल झालं. हो की नाही? ती म्हणत होती की मम्मा मला चल घेऊन, पण तिला खूप जास्त ताप होता त्यामुळे मी काही घेऊन नाही गेले. सो आता आमचं लंच वगैरे सगळं झालंय. मी सकाळपासून काही रेकॉर्ड नाही केले कारण की तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे काही जास्त रेकॉर्डिंग झालं नाही. थोडंसं लेट पण उठले. आणि मग नंतर दुपारून मी, राहुल आणि प्रिशा आम्ही तिघेही बाहेर निघालेलो कारण की थोडंसं काम होतं बाहेर. सो म्हटलं आता तिघेही जातो, म्हणजे प्रिशाचा झोपण्याचा वेळ होण्याच्या आधीच आम्ही निघालेलो. सो चला तर मग आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करूया. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आमचे जे बाहेरचे कामं आहेत ते छोटे मोठेच होते. सो ते क्विकली फिनिश झाले आणि मग घरी जातच होतं तर ऑन द वे आम्हाला हे कॅफे पण लागलेलं. आणि या कॅफेमध्ये आम्ही नेहमी येत असतो कारण की म्हणजे फूड पण छान इथलं आणि स्पेशल म्हणजे इथे जे हॉट चॉकलेट भेटतं ते आम्हाला खूप जास्त आवडतं. सो आजही आम्ही आल्याबरोबर सगळ्यात आधी हॉट चॉकलेट ऑर्डर केलेलं आणि सोबतच मग प्रिशाचं असं चालू होतं की मला फ्रेंच फ्राईज पण खायचे. म्हणजे असं मी देत नाही तिला सहसा बाहेरचे फ्राईज, पण कधी कधी ठीक आहे. म्हणजे आता ती खूपच जास्त हट्ट करत प्रत्येकाच वेळेस नाही म्हणणं काही बरोबर वाटत नाही. सो यावेळेस मग आम्ही तिच्यासाठी फ्रेंच फ्राईजही घेतलेले आणि सोबतच इथे हॉट चॉकलेटही होतं आणि सोबत दुसरे काही फूड आयटम्स पण आहे जे आम्हाला इथे आवडतात. सो तेही आम्ही ऑर्डर केलेले. सो म्हटलं चला आता हे टेस्ट करून घेऊ. प्रिशाचं तर मात्र एकदम एन्जॉय करणं चालू होतं, ती एकदम एन्जॉय करून खात होती. म्हणजे आम्ही आज पेरी पेरी फ्राईज मागवलेले होते तर ते जरासे असे म्हणजे तिखट लागत होते तिच्यासाठी. तो जो पेरी पेरी मसाला होता तो जरा असा स्पायसी होता. मग तिला म्हणजे तिने स्वतःहून हे इन्व्हेंट केलं की ठीक आहे हॉट चॉकलेट तुम्ही मला दिलं आहे ना, तर मी एक काम करते, हे फ्राईज हे हॉट चॉकलेटमध्ये डीप करून खाते म्हणजे मला तिखट कमी लागणार. हे तिने स्वतःहून इन्व्हेंट केलं होतं आणि हे खरंच खूप भारी. म्हणजे आम्ही सुद्धा शॉक झालेलो की म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला आवडते तर आपण किती मस्त तिला कसं एन्जॉय करू शकतो, हे आज प्रिशाने आम्हाला छानसं असं एक्झाम्पल दिलेलं आहे. दुपारी मात्र घरी आल्यानंतर प्रिशा तर झोपलेली होती, तिची एक झोप झाली छान आणि आता संध्याकाळचे 5-5:30 होत असतील. सो आता तिचं म्हणजे असं टी व्ही पाहता पाहता तिचं असं काहीतरी मंचिंग चालू होतं. सो म्हटलं आता ती निवांत बसली आहे तोपर्यंत मी माझे जे कामं आहेत ते करते. म्हणजे माझी एक सवय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मी एक वेगळे नोटबुक करून ठेवलं आहे किंवा डायरी पण केली आहे काही गोष्टींसाठी. जसं की आता मला काही टू डूज असतील तर त्या टू डूजसाठी मी एक वेगळी डायरी केली आहे. किंवा मी जेव्हा पण एखादी नवीन रेसिपी ट्राय करते आणि ते जर म्हणजे ती रेसिपी छान लागली आणि घरात पण सगळ्यांना जर आवडली असेल तर ती पण मी एक लिस्ट म्हणजे त्याच्यासाठी पण एक मी वेगळी नोटबुक करून ठेवली, त्याची पण लिस्ट मेंटेन ठेवते. म्हणजे कधी प्रश्न पडला की काय बनवायचं आहे तर ती लिस्ट चेक करता येते. सो त्यासाठी तर मी आता तेच चेक करत होते की माझी आता कोणती नोटबुकमध्ये मला काय अपडेट करायचं आहे. बहुधा मला टू डूमध्येच अपडेट करायचं होतं. सो मी तीच टू डूची माझी नोटबुक इथे पाहत होते आणि म्हटलं प्रिशा मस्त तिकडे बसली तर तोपर्यंत पटकन चेक करून घेते. मी खूप जास्त ट्राय करते की मी जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं जास्त या सवयीला फॉलो करायला पाहिजे, कारण की जेव्हा पण मी याला कन्सिस्टंटली फॉलो केले ना तेव्हा मला याचा फक्त फायदाच झालेला आहे. सो जर तुम्हाला पण असं वाटत असेल की म्हणजे हे युजफुल आहे तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि हे जर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी हे करतच होते तितक्यात तिथे प्रिशाही आलेली आणि ती मला विचारत होते की मम्मा तू काय करते. सो मी तिला सांगितलं की बेटा मी काहीतरी असा माझा होमवर्क आहे तर ते करते. तिचं असं होतं की ठीक आहे तू करते ना तर मग मी पण करते, म्हणून तिने तिची नोटबुक घेतलेली, पेन घेतलेला आणि मग ती पण त्याच्यावरती काहीतरी असं लिहिते. जसं की मी रिकॉल करून काहीतरी नोट डाऊन करत होते. सो ती पण तसंच करत होते की मम्मा काहीतरी रिकॉल करते, नोट डाऊन करते, तर मी पण तसंच करते, असं तिचं चालू होतं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे कुठे ना कुठे तिला पण ही सवय लागेल. जेव्हा तिला कळेल की मी ॲक्च्युली इथे काय करते नंतर चालून ती पण ह्या ज्या मायक्रो हॅबिट्स आहेत ती पण हे इम्प्लिमेंट करायचं ट्राय करेल. सो जेव्हा ती मला असं हे फॉलो करत होती ना ते बघताना मला खूप छान वाटत होतं.
आणि जे मॅन्डेटरी टू डूज आहेत ना, तर ते मी असं मॅग्नेटने फ्रीजवरती स्टिक करत असते, जेणेकरून येता जाता ते डोळ्याखालून जातात आणि मग ते जे टू डूज आहेत ते पोस्टपोन न होता जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकर होऊन जातात. त्यामुळे मग मी ही तर नेहमी फॉलो करतेच करते. आणि हे सगळं करता करता मात्र डिनरची वेळ झालेली होती आणि आज डिनरमध्ये मस्त इथे काकडीचे पराठे बनलेले होते. म्हणजे तुम्ही थोडक्यात त्याला थालीपीठही म्हणू शकता, पण ते काकडीचे होते. सो पटकन मी आता इथे डिनर करून घेतलं, कारण की भूक खूप जास्त लागली. दुपारी आम्ही कॅफेमध्ये तिथेच खाल्लेलं होतं, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. आणि मात्र प्रिशाचं इथे असं चालू होतं की मम्मा माझ्यासोबत खेळ. सो तिला इथे हे गार्बेज बॅगचं ना ती अशी रेलगाडीसारखं बनवत असते आणि त्यावरनं ती एकतर चालत असते, नाही तर आपल्याला म्हणत असते की तुम्ही चाला, कारण की पाऊस बाहेर चालू होता. त्यामुळे मी तिला काही गार्डनमध्ये घेऊन नाही गेले. सो घरामध्येच तिच्यासोबत असं खेळत होते. म्हणजे ती एंटरटेन होत होती. तो म्हटलं ठीक आहे, तुला जेवढा पसारा करायचा तेवढा कर, पण तू खेळ, किरकिर करू नको, टीव्ही बघू नको. म्हणून मग इथे तिच्यासोबत मीही खेळत होते आणि तिचंही चालू होतं. प्रिशासोबत खेळता खेळता मात्र माझं अजून एक काम चालू होतं. ते म्हणजे मागच्या 1-2 दिवसांपासून मी काही दही जमवत नव्हते, त्यामुळे दूधही भरपूर होतं. सो म्हटलं आता दूध आहे तर याची मस्त शेवयांची इथे खीर करून घेते. सो साईड बाय साईड हे खीरही बनवणं चालू होतं आणि प्रिशासोबत अधूनमधून खेळणंही चालू होतं. आणि या खीरमध्ये ना मी काही शुगर जॅगरी काहीच टाकत नाही आहे. जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यांना मी असं थोडंसं दुधामध्ये भिजवलेलं होतं आणि तेच ॲज अ शुगर म्हणजे असं स्वीटनर म्हणून मी यूज करणार होते. सो इकडे एका साईडला दूध गरम होत होतं आणि एका साईडला जे वर्मिसिली आहे ते मी इथे शॅलो फ्राय करून घेत होते. चला तर मग यासोबत आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.